अरे मागच्या वेळेला ते पाहुण्याचं लिकरू रडतंय म्हणून तुझ्याकडे आलो होतो ना व. वय त्याच काय? अरे तू सांगितल्याप्रमाणे युट्यूबाच्या पायावर तुळशीचं पान ठेवून त्याचा अर्क त्याला खाया दिला बघ. आणि तेव्हापासनं जे रडायचं थांबलं ते थांबलंच. गावात समजा ठीक आहेत ना व? हा आता ते पंचाच्या राज्यात ठीकच म्हणायचं. का रे गुंडप्पा काय बघत नाही का? हा एवढ्या सहजासहजी कारभार देतो होय तो हातात. समजांची वेळ येते बघ सदा. तर बाळू तू गावात नाही तर गाव सुन सुन वाटतंय बघ. अजिबात करमत नाही. येऊ का? होय काय हो मालकीनबाई असं का बसले? अगं विक्रमचं लगीन ठरता ठरता पुण्यांदा मोडलं. काय चाललंय तेच समजेना. आता कुठं समजा नीट होईल असं वाटलं होतं ग. कशामुळे झालं काय समजलं? गावातले कोणीतरी कान भरले असतील. होईल शब्दानी. अगं कवा होईल? उपास तपास झाले, देवऋषी झाले, काय झालंय तेच समजेना बघ. मी एक सांगू का? न ग आता काय बी करायची ताकद नाही. समजा महादेवावर सोडून दिलं. अगं उभ्या आयुष्यात कुणाचं वाईट चिंतन नाही ग म्या. तरी बी अशी वेळ आली माझ्या लेकावर. अकोलमध्ये बाळू म्हणून आहे, त्यासनी भेटून बघा. अगं अकोळला जाऊन आलो की. कालभैरी म्हणून आहे, त्यासनी भेटून आलो. काय झालं? बाळू त्यातलं नाही. समधी तशीच असतात. किती किती आणि काय काय नाही केलं. महादेवाची शपथ घेऊन सांगते, तुमचं काम होईल. या जाईन ग, पण हे काय जाऊ द्यायचे नाहीत. एवढं समज केल्यावर काय बी झालं नाही त्याच्यामुळं त्यांचं डोसकं ठिकाणावर नाही. काय बी करा पर जा. बघते आता तू एवढं म्हणतीस म्हणजे जायलाच पाहिजे. जाईनच मी. काय पंच निवांत बसले. यो यो येत त्या मग काय शेतात राबायला जाऊ मी? मी गावचा पंच आहे पंच. हा, ते बी आहेत म्हणा. हं? नाही म्हणजे पंच आहे तुम्ही गावचे, पण बाकीचे माणसं कुठे? अयो गावकऱ्यांसोबत काय बोलायचं काही कळत नाही बघ. ते बी आहे म्हणा. आता काय लोकांना बी तुम्हाला बोलायचा कंटाळा येतो. म्हणजे म्हणजे आता काय वाट राहिला तुमचं? त्या गोऱ्या सरकारने तुमची वाट लावली आणि लोक बी आता तुम्हाला तोंड फिरूनच चालले. काम नाही होत तुमची आता. पण तुमचे दिवस संपले आता. अयो असं झालं आहे? वय देवच तुमच्या बाजूने नाही. अहो एक तरी डाव तुमचा सवन पडतो का? एक तरी आमच्याकडे बघा. अय्यो तुझ्याकडे काय बघायचं रे त्या? आमच्याकडे म्हणजे बाळूकडे बघा. अय्यो परत त्याचं कौतुक सुरू केलंस? सांगू नको नाही चाललो. हे त्या नाटक बंद करा. सांग पटकन. हेच का बाळूनं कंच बी काम हातात घेतलं ना ते होतच. बाळू जर म्हणला ना होईल तर होणारच. आणि जर बाळू नाही म्हणला ना तर कोणाच्या बापाच्यात हिंमत येते काम करायची. मग अय्यो तू बोलतो ते सगळं खरं होतं त्या? होतं, खरंच होतं ना. का खोटं सांगतो का म्या? नाही तर तुमचं ते भैरी हा जा विचारा त्याला जाऊन. तुम्हाला कोंबड द्या, कापड द्या, पैक द्या, तुमचा पलंग घेऊन गेले, त्या मंगळ्याचे वेगळे तोचले. अरे काम कोणी करायची? अय्यो येत त्या दिवसेंदिवस तुझं धाडस खूप वाढत चाललं बघा. माझं सोडा, जा त्या भैऱ्याला जाऊन जा विचारा त्याला. कुठं होता? कुठे गेला होता म्हणजे? हातातले काम करायला नको का? हे बघा चिडू नका उगाच. वाईज बोलायचं होतं तुमच्या संग. बोला, लय प्रश्न विचारतात तुम्ही. आधी तर माझं डोकं दुखायला लागलं इथं. अहो आपली ती कमल आहे ना, तिचं काय? तिचं काही नाही. म्हणजे ती असं म्हणत होती अक्कोळला बाळू मामा म्हणून आहे ती.
अक्कोळ अहो, ऐका तरी त्यांच्याकडे गेलो ना तर आपल्या इक्रमच्या लग्नाचं काम होईल. नग काय गरज नाही, झाला तेवढा अपमान लय झाला. अहो पर एक शेवटचा उपाय म्हणून करून बघूया की. अहो शेवटचं म्हणून 1000 उपाय केलेत, काय फायदा झाला सांगा बरं. बाबाकडे जा, वैद्याकडे जा, हकीमकडे जा, काही उपयोग होणार नाही तुम्हाला सांगतो. अहो पण मग पोराच्या लग्नाचं कसं करायचं? तो करल नाही तर तसाच राहील आयुष्यभर. लय नाटकं झाली त्याची, नाही तर हाकलून देऊ त्याला. अहो असं कसं बोलताय तुम्ही? मग काय करायचं, त्याला लगीन करायचं नाही म्हणलं त्याला सांगायला नका का. अहो पण काहीतरी उपाय असेलच की. आता काय उपाय अपाय काय राहिला नाही, एकच उपाय, त्यानं लग्न करायचं नाही तर इथून त्यानं निघून जायचं बस. अहो पोरग आहे ते आपलं. विक्रम ये बाबा ये. हे बघ तू काळजी नका करू. ते तसलं काही बी करायचे नाही. हं? अरे अक्कोळला बाळू मामा म्हणून आहे ती, आपण त्यांच्याकडे जाऊ. याय मी तुझ्या पाया पडतो, मला कुठं बी नेऊ नगस. अरे असं काय करतोस? आता इतक्या ठिकाणी गेलो की नाही, अजून एका ठिकाणी यानं काय होतंय? अगं मला समजावून तर घे. हे बघ या येळेला तू माझं ऐक, आपण दोघच गुमान जायचं, त्यासने काय बी सांगायचं नाही. अयो त्याचं काय होईल ते होईल, पण मला वेगळीच काळजी लागून राहिली बघ. कंची अयो पाटलाची, अयो मी त्याला शब्द दिला की त्याचं काम होणार म्हणून, हे काम झालं नाही. अयो आता मी आधीच सांगितलं होतं ना तुम्हाला, तिथं तुम्हाला आठवत नाही? हा मी आधीच सांगितलं होतं त्या भैऱ्याकडे जाऊ नका, त्याच्याने काम होणार नाही, नाही होणार सांगत होत नाही. तुम्ही नाही ऐकलं, त्या पाटलाने नाही ऐकलं. अयो येत त्या, पण मला काय माहिती तू बरोबर बोलत होता असं म्हणून ना. काय मग कधीतरी विश्वास ठेवत जा लोकांवर. आपलंच खरं असं असतं का कुठं? तिकडे ते सखा पाटील शिव्या घालतो तुम्हाला, तिकडे त्यो पाटील बी शिव्या घालतो असन. अयो मला शिव्या घालतात. मग का कौतिक करणार आहे का? ते सखा पाटील का चांगल्या थोबाडाचा आहे का? अख्ख्या गावभर हिंडत असन ते तुमच्या नावाने बोंबलत. आणि याच गावात नाही, आजूबाजूच्या 10-15 गावात बी बॉम्ब चालू केले असन त्यांनी. अयो अयो हे मग आता काय करायचं रे त्या? काय करायचं? काहीच नाही. आता काहीच होत नाही माहितीये का, संपली तुमची मैत्री, संपली आता. शान घालतील तुमच्या तोंडात लोक आता. अयो अयो येत त्या, मी ऐकून घेतो, तू खूपच बोलायला लागलास रे. मग का खोटं बोलतो का म्या? हा खोटं बोलतो का? काय मैत्री होती राव तुमची, हा किती चांगली मैत्री होती. ती पाटलीन बाई ती काय विचार करत असन, हे समज त्या भैरीमुळे झालं, त्याला फटकारलं पाहिजे त्याला असं. अयो अयो अय्यो अय्यो बंद करा ते. आता बघा हे लोक आता बाळूकडे जाते आणि त्यांचं काम बी होईन. अयो अयो असे कसे होईल? असं कसं होईन म्हणजे होणार. तुम्ही बाळूला ओळखतच नाही हो, मी ओळखतो बाळू कोण आहे ते. हे आता बाळूकडे जाते आणि त्यांचं काम बी होईल. आणि तसं झालं तर काय होईल माहितीये का, समजे लोक बाळूच्या पाया पडते, ते तुम्हाला आणि त्या भैऱ्याला कोण नाही विचारणार. अयो अयो काही झालं तरी ती माणसं बाळूकडे जाता कामा नये, असं काहीतरी करायला पाहिजे बघ. काय करायचं करा तुम्ही आता. काय रे कामं झाली का समधी? नाही चालू आहेत. गाडी माणसं आहेत का गेली? आहेत पर जा त्याला आता. काही काम असेल तर थांबायला सांगतो. त्यासनी काही कामं असतील तर सांग, आणि तू अक्कोळला जा. अकोळला तिथे बाळू मामा म्हणून आहे ती, त्यासनी विचार भेटायचं हाय कवा येऊ दे. होय. आणि हे जर भेटले तर ह्यासनी काय बी सांगू नका. हां लागलीच जा, आणि काय काय होतंय ते माघारी येऊन सांग मला. होय होय जा. होय.